हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच जणांना माहिती नसेल आणि मी सांगितलं देखील नाही आहे की मी सध्या गावी आली आहे आणि थोडी आजारी पण आहे. त्याच्यामुळे आता मला वाटतं जवळपास एक आठवडा झाला मी व्हिडिओ वगैरे नाही शूट केले. थोडंफार शूट आहे, मी एडिट केल्यानंतर ते टाकेन, अपलोड करेन व्हिडिओज. पण आता सध्या तरी मी काय शूट नाही केलेलं आहे आणि आता गावी आले. माझं माहेर कोवड आहे, नंतर मी आता कोवडला आले इकडे, म्हणजे मम्मीकडे. मम्मी पण आलेली कोल्हापूरला 4 दिवस होती आणि मग आता तिच्यासोबतच आम्ही इकडे गावी आलो. हा आदिराज आहे, कुठं पण चढतोय, कुठं पण काय पण करतो, त्यामुळे जरा भीती वाटतं सोडायला त्याला एकट्याला. आणि आता इथे वरती टेरेसवर आहे आणि आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज नागपंचमीला विशेष म्हणजे इकडे तुम्हाला माहिती असेल चंदगडी उंडा आणि हरभऱ्याची मिसळ वगैरे असते, लाडू चिवडा. तर काल आम्ही चिवडा बनवलेला, त्याची मी रेसिपी दिली आहे, कारण की आम्ही परवा चालू रात्री गावी आणि काल सगळं घरातलं आवरावरी करून आम्हाला संध्याकाळ झाली चिवडा वगैरे बनवायला. त्याची मी रेसिपी टाकलेली. आज बघू लाडू बनवायचे आहेत आणि तसं घरात गोड कोण जास्त खाणार नाही. भाऊ पण माझा बाहेर असतो, त्याच्यामुळे काही गोड बनवलेलं नाही आहे घरी. तर तरी पण आज आम्ही थोडे बेसनचे लाडू बनवायचं ठरवलं आहे, तर बघू तुम्हाला सांगेल ना. आणि जर काय बनवली तर रेसिपी देखील शेअर करता आली तर काय. चला तर मग बघू. सुरी ही म्हणजे एक मांजर आहे, तिची पिल्लू आहे. हा आमचा जो आदिराज आहे ना, त्याला ती खूप आवडली. तो बघत बसलेला आहे यांना, किती छान खेळतात बघा. आम्हाला तरी अजिबात हा 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 पिल्लू 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 आहे त्याचं. मला मांजरं कुत्री वगैरे मला अजिबात आवडत नाही. हा मांजरे की नाही, छान आहे ना. बघ कसं करायला खेळते आईसोबत. हा इकडे इकडे तिकडे नाही जायचं बाबा. मग आली ती. ते घेतलेलं आहे तूप आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जे की आम्ही बेसनच्या लाडूमध्ये वापरतो. आम्ही हे बेसनचं पीठ आहे, 1.5 किलो बेसनचं पीठ आहे. 1.5 किलोचे लाडू काही बनवणार नाही, आम्ही 1 किलोचे बनवणार आहे. त्यासाठी आता हा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तुमच्या टाळ्याला लाडू बेसनचा अजिबात चिकटणार नाही. जर का तुम्ही याच्यात डिंक तळून तो क्रश करून घातलात ना, तर अगदी असा छान लाडू होतो. तो आता मी इथे तळून घेतोय डिंक. छान असा डिंक तळून घ्यायचा आहे, कुरकुरीत असा. फुलला पाहिजे तो सगळा, म्हणजे की नंतर क्रश होतोय चांगला. आता इथे मी पीठ भाजायला घेतलं. मी थोडं थोडं पीठ भाजणार आहे, कारण की आमचा आहे ना किचन कट्टा जो आहे ना, तो एकदम वर आहे, त्यामुळे हात पूर्ण वळतो. त्याच्यामुळे मी आता इथे थोडं थोडं पीठ घेणार आहे भाजायला. मी कढईतच भाजते. मी लोखंडी कढई आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही काळी वाटेल, पण ही ॲक्च्युली लोखंडी कढई आहे. त्याच्यात मी हे आता थोडं थोडं बेसन भाजून घेणार आहे. ही पद्धत आमच्या सासूबाईंची आहे लाडू करायची, आणि त्यांची पद्धत म्हणजे मला त्यांचे लाडू आवडतात ते केलेले. दिवाळीला भरपूर प्रकारचे असतात लाडू, तुम्हाला पुढे पुढे माझ्या व्हिडिओजमध्ये कळेल कोल्हापूरचं ट्रेडिशन काय असतं वगैरे वगैरे. तर हे मी असं थोडं थोडं करून पीठ भाजून घेणार आहे. आता थोडंसं जळलं वाटतं इथे. छान असं त्याला तेल सुटेस्तवर हे बेसन छान भाजून घ्यायला लागतं. ते एकतर सारखं परतत राहायला लागते आणि त्याच्यात थोडी फ्लेम आपली स्लोच पाहिजे. आता आम्ही असं छान असं पीठ बेसनचं भाजून घेतलंय. मम्मी इकडे साखर बारीक करते. त्याला पिठी साखरच लागते. पिठी साखर नव्हती, त्याच्यामुळे आम्ही ही बारीक करून घेतोय. आणि त्याचसोबत हा तळलेला डिंक, हा एकदम असा क्रश करायचा आणि लाडू बनताना त्याच्यात टाकून द्यायचा. एकदा ट्राय करून बघा तुम्ही, खूप छान होतं. टाळ्याला अजिबात चिकटत नाही. हे जे भाजलेलं पीठ आहे ते गार व्हायला पाहिजे, त्याच्यानंतरच आपण ही पिठी साखर त्याच्यात ॲड करू शकतो. पीठ गार झाल्याशिवाय आपण काय करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला आता थोडा वेट करायला लागेल. नंतर लाडू बांधते वेळी मी तुम्हाला दाखवेन. तर आता तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे मी कोवडला आली आहे. ही माझी मम्मी आहे
आणि ही आणि मी मिळून आता बेसनचे लाडू बनवते. आणि ते आता मी पीठ गारवायला ठेवले आणि आता गार झालं की त्याची प्रोसेस करू, म्हणजे लाडू वळू. आता आधिराज झोपला आहे, तो झोपला तरच आम्हाला थोडंसं काम करायला मिळते, नाहीतर काहीही काम होत नाही आमचं. त्याच्यामुळे त्याला आता झोपवलं आहे. आणि ते कसं झालं आहे, इथे बघा, इथे म्हणजे दार असं पटकन एक पायरी उतरली ना घरातून की पटकन दार आहे, आणि तो सारखं दारात पळायला, त्याच्यामुळे त्याच्या पाठीवर कोणतरी एक असायला पाहिजे. आणि आमच्या या गल्लीतून आहे ना गाड्या फार जातात, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवायला लागते. पप्पा दिवसभर नसतात, त्याच्यामुळे मम्मी तरी नाही तर मी तरी त्याच्या मागावर असायला पाहिजे. त्यात काय झालं, आमच्या दोघांची तब्येत जराशी ठीक नसल्यामुळे आम्हाला, म्हणजे मी येणारच होते इकडे कोवाडला, पण त्यात यायच्या अगोदर आमची तब्येत बिघडली, त्याच्यामुळे जरा आवाज पण माझा वेगळा येतो. हे वातावरण, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. आता इथं आपलं पीठ गार झालंय आणि आता मम्मी त्याच्यात साखर ॲड करणार आहे. आता याच्यात वेलची पूड घालते आणि हा क्रश केलेला डिंक, हे सगळं असं बारीक करून घ्यायचं. आणि वळताना पण आपण थोडंसं काय करतो, पीठ चोळून चोळूनच आपण लाडू वळतो, त्याच्यामुळे हे त्याच्यात मिक्स होऊन जाते. आता तो क्रश केलेला सगळा डिंक ॲड करते. तुम्ही एकदा डिंक घालून असं बेसनचा लाडू ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटतं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा मला कळवा तुम्हाला तो लाडू कसा वाटला. ते छान असं मिक्स करून घ्यायचं. मला किती गोड प्रमाणात लाडू पाहिजे त्याच्यावर तुम्ही साखर घालू शकताय. म्हणजे आम्ही थोडीशी कमी वापरलेली, पण ते चवीला इतकं गोड लागत नाही, म्हणून अजून थोडीशी त्याच्यात साखर घातली. इथे आमचे लाडू बनवून झालेत. आम्ही आता तयार झालो, जरासं बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजेच मला हे आपलं राम मंदिरमध्ये जायचं आहे. आमच्या इथे गावात राम मंदिर आहे, तिकडे चाललो आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे हे लाडू आम्ही बांधलेत, म्हणजे वाळून ठेवले. मग अशी व्हिडिओ घेता नाही आला, कारण की ते हाताला सगळं बेसनचं पीठ लागलेलं, त्याच्यामुळे नाही घेता आलं. तर हे बघा, अशा प्रकारे हे लाडू बांधलेत आम्ही. खूप छान होतात, एकदा ट्राय करून बघा. तर आम्ही आता आलो आहे राम मंदिरमध्ये. बघू शकता तुम्ही, हे गावाच्या मधोमध आहे. हे आमचं ग्रामदैवत आहे, श्रीराम. आणि थोडंसं जरासं हे पाणी वगैरे साठले, पण मंदिर खूप छान आहे. अगदी शांत असं वाटते. बघा इथे किती छान आहे मंदिर. आणि श्रीरामांची मूर्ती बघून तर अगदी प्रसन्न वाटते इथं आल्यानंतर. आणि लहानपणीच्या खूप खूप आठवणी आहेत. आणि नागपंचमी लहानपणीची तुम्हाला जर माहिती असेल तर तो काहीतरी वेगळाच प्रकार असायचा, कारण की आदल्या दिवशी सगळी तयारी, 2-4 दिवस ते लाडू बांधण्याचा, सगळीकडे लाडूंचा वास, त्यानंतर आदल्या दिवशी मेहंदी वगैरे, लहानपणी नवीन-नवीन ड्रेस नागपंचमीला. आणि जे हे राम मंदिर आहे ना, इथली तर आमची खास अशी आठवण आहे. कारण की ह्या ज्या मंदिराच्या तुम्हाला वरती दिसतात ना, हे जे तुळ्या म्हणतात, त्याच्यावर पाळणा बांधायचा. म्हणजे जे दोरीचं पाळणा असायचा ना, तो बांधलेला असायचा. आणि तिथे जागा पकडायला आदल्या दिवशीपासून सगळी बसायची ती येऊन. आणि पूर्ण अशी चहूबाजूनी इथं पाळणे बांधलेले असायचे. आणि असे ते उंच उंच त्या छपरापर्यंत असं वरती झोके घेऊन खूप मजा यायची पहिला. आणि पाळण्यांवर त्या खेळून वगैरे पूर्ण नागपंचमीचा दिवस कसा जायचा काही कळत नसायचं. आणि छान अशा आठवणी आहेत नागपंचमीची. आमची आई एक आहे इथे, तिने ट्रिपला गेलेली ती, आणि त्या ट्रिपवरून तिने माझ्या बाळासाठी एक छानशी गाडी आणि माझ्यासाठी छान अशा बांगड्या आणलेल्या, त्या पण दिल्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटू.